नमस्कार. नमस्कार. तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, नेमकी काय समस्या आहे तुमची, बोला. मी कैलासवासी तुकाराम मारुती खंडागळे यांचा नातू आहे. अजित दत्तात्रय खंडागळे माझं नाव आहे. तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे आता जो तुम्ही तुमच्या मागे जो रस्ता आहे तो रस्ता तहसीलदारांनी आम्हाला म्हणजे तहसीलदारांकडे केस होती, तहसीलदारांनी त्यामध्ये आदेश दिला आहे की त्या रस्त्यामध्ये कोणी अडथळा करू नये. आम्ही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा देखील केलेला नव्हता. हा रस्ता पूर्ण आमच्या मालकीचा आहे. याला वारंवार आम्ही विरोध केलेला आहे. हा रस्ता आम्हाला सार्वजनिक पद्धतीने देता येणार नाही. हा तुमचा रस्ता, हा सर्व नंबर आहे का? हा सर्वे नंबर नाहीये. हा सर्वे नंबर पुढे जाऊन स्टॉप होतोय. अच्छा. मुख्य सर्वे जो आहे तो पूर्वेला आहे. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं अतिक्रमण देखील आहे. आमच्या साईडने कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही. तो जो खालचा सर्वे नंबर आहे तो शेवटपर्यंत जातोय का? हो, तो शेवटपर्यंत ठाकरवाडीला जातोय. ठाकरवाडी आपला लास्ट स्टॉप आहे, जो ओतूर रोड पासून सुरू होतोय आणि ठाकरवाडीपर्यंत शेवटपर्यंत जातोय. हा रस्ता कधी झाला होता, म्हणजे ही वाहतूक होती की पड होती तुमची, नेमकी काय? पूर्वीपासून पड होती आणि इथे आम्ही कोणालाही सार्वजनिक वाहतुकीसाठी हा रस्ता खुला केलेला नव्हता. वारंवार आम्ही या गोष्टीला पड होते म्हणून तात्पुरते लोक जात होते आपली. पण या ठिकाणी आम्ही कुठलाही निधी आतापर्यंत या ठिकाणी पडून दिलेला नव्हता. तहसीलदारांनी या ठिकाणी आदेश दिला होता की रस्त्यामध्ये कोणी अडथळा करू नये, परंतु जोर जबरदस्तीने या ठिकाणी आता तुम्ही बघशाल खडीकरण करण्यात आलेलं आहे. तहसीलदारांनी असं कुठेही लिहिलेलं नव्हतं. आम्ही अपीलमध्ये होतो. 15 मार्च आम्हाला तारीख दिली होती, पण हा रस्ता 5-6 तारखेला या ठिकाणी खडीकरण जोर जबरदस्ती म्हणजे अपील मुदतीच्या अगोदरच रस्ता त्यांनी केला का? हा, मोठा फौज फाटा घेऊन पोलिसांचा या ठिकाणी हा रस्ता करण्यात आलेला आहे. प्लस आमच्या वैतूक असलेल्या क्षेत्रामध्ये देखील गटारं खणण्यात आणलेली आहेत. जी आमची वैतुकीची जमीन आहे त्याच्यामध्ये देखील मोठमोठी गटारं खणण्यात आलेली आहे. तुम्ही खालपासून आला असाल तर रस्त्याला एक सुद्धा गटार नाहीये, पण इथे तुम्ही बघशाल तर मोठमोठी गटार खणलेली आहेत. आणि हा नियमात सुद्धा नाही. 8 फुटाचा रस्ता देखील नाही. यांनी 12, 15, 16, 20 फूट काय ज्यांना पाहिजे. तुमच्या मालकीतून किती गेलाय, किती बाय किती रस्ता गेलेला आहे? हा रस्ता पूर्ण आमच्या मालकीतून गेलेला आहे. हा जवळजवळ याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 20 ते 25 गुंठे रस्ता आमच्या पूर्ण मालकीतून गेलेला आहे. यांनी समोरच्या मालकांचं काहीच याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही. पण असं समजते की हा ग्रामीण मार्ग म्हणून याची नोंद आहे, त्याबद्दल काय सांगाल? ग्रामीण मार्गाची नोंद जरी असली तरी ओतूर ते ठाकरवाडी अशी नोंद आहे. तो नक्की कुठल्या दिशांवरून कुठल्या सीमांवरून जायला पाहिजे त्याची कुठलीही नोंद या ठिकाणी नाहीये. आणि मुख्य सर्वे जो आहे तो ह्या 109-1, 109-2च्या पूर्व दिशेला आहे. आणि तो सर्वे पूर्ण ठाकरवाडीपर्यंत क्लिअर कट जातोय. पण तो रस्त्यावर बऱ्याच लोकांचं अतिक्रमण आहे. ज्यांनी अपील केले त्यांचं देखील त्या रस्त्यावरती अतिक्रमण आहे, जे सर्व नंबरच्या रस्त्यावर. येस. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे जोर जबरदस्तीने आमच्या मालकीतून रस्ता काढायचं हे सगळं हे केलेलं आहे. पुढे काय झालं, म्हणजे कायदेशीर प्रक्रियेत तुम्ही गेले होते? तर तहसीलदारांची अपील आम्ही केली तहसीलदारांच्या आदेशासाठी प्रांताकडे. प्रांत साहेबांना सगळ्या गोष्टी आम्ही समजावल्या. त्यांना ते काही अंशी समजल्या देखील. त्याच्यामुळे त्यांनी या सर्व कामावर स्थगिती दिलेली आहे. आणि पुढील तारीख ही 24 एप्रिल 2024 रोजी दिलेली आहे. ही जुन्नर ऑफिसमध्ये त्यांनी याची तारीख ठेवलेली आहे. आपल्या गावचे सरपंच विक्रम खंडागळे हे देखील या ठिकाणी आहेत. सरपंच साहेब, नेमकी काय विषय आहे सगळा? नमस्कार साहेब. विषय असा आहे की हा जो रस्ता आहे गेले 50-60 वर्षापासून वैतुकीला आहे. यांच्या शेतातून, खाजगी शेतातून हा रस्ता पूर्वापासून वैतुकीला होता. परंतु आता एक वारंवार याच्यावर मिटिंग झाल्या, याच्यावरती निधी पण पडले वारंवार, परंतु यांनी आजपर्यंत काही रस्त्याचं काम करून दिलेलं नव्हतं. नाही, ग्रामीण मार्ग म्हणून याची नोंद आहे का तुमच्या दप्तरी? ग्रामीण मार्ग म्हणून याची नोंद आमच्या दप्तरी नाही, परंतु पंचायत समितीला याची ग्रामीण मार्ग म्हणून नोंद आहे. पण ग्रामीण मार्ग नेमके हाच, त्याच्या चतुर्सीमा तुम्ही तपासल्यात का? चतुर्सीमा वगैरे नाही तपासले साहेब. ग्रामीण मार्ग नेमके हाच हे कशावरून तुम्ही सिद्ध केलेत? कारण की जो हनुमानवाडी ते ठाकरवाडी जाण्यासाठी हाच पूर्वपासून हा रस्ता. सर्वे नंबर आपण म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार जर इथं समोर सर्वे नंबर संपतोय, तिथून पुढे तर खाजगी हात आहे, कुठलाही सर्वे नंबर नाहीये. ग्रामीण मार्ग जर असेल तर तो शेवटपर्यंत सर्वे नंबर पाहिजे ना. इथे मधला काही जो पोर्शन आहे रस्त्याचा तो खाजगी मधून दिलेला आहे त्या लोकांनी, परंतु पुढे गेल्यानंतर परत कंटिन्यू सर्वेनी गेलेला. खाजगी लोकांची काही संमती पत्र किंवा काही लिखाण आपल्याकडे आहे तत्कालीन? ते जुन्या ज्यावेळेस याच्या अगोदर त्याच्यावरती निधी पडला होता ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत, त्यावेळेस त्याचं संमतीपत्र त्यावेळेस घेतलेलं होतं. परंतु आता नवीन काम करत असताना काही कोणत्या प्रकारचं संमतीपत्र नाहीये, कारण ते जुनी नोंद आपल्या. ह्या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की सर्वे नंबर तो यांच्या क्षेत्रातून जो वरतून जो सर्वे नंबर जातोय तो थेट ठाकरवाडीपर्यंत जातोय, मग तो सर्वे नंबरचा ग्रामपंचायतीला विचार करायला काय हरकत आहे? नक्की 100% विचार करतोय आम्ही त्याच्यावर. आणि कारण काय होतं, सरपंच एका शेतकऱ्याचं 20-25 गुंठ्याचं नुकसान होत असेल
आज जर जमिनीचे भाव पाहिले तर या शेतकऱ्यांनी मग कुणाकडे दाद मागायची? हा, एक मिनिट साहेब, विषय असा आहे की याच्यावरती आम्ही वारंवार बैठका लावल्यात, वारंवार ग्रामसभा लावल्या, परंतु त्या बाजूला काही अतिक्रमण आहेत किंवा अतिक्रमण म्हणण्यापेक्षा तिकडनं काही गोष्टी लोकांचे पक्की घर आहेत ती काढावी लागतील, तर आम्ही तिकडनं अलाइनमेंट फॉर्म फायनल केलेली आहे. परंतु विषय असा आहे की यांनी हा मार्ग, यांना वारंवार आपण सांगितलं होतं की तुम्हाला हा जर रस्ता द्यायचा नसेल तर हा मार्ग तुम्ही बंद करा, परंतु कोणत्याही प्रकारचे जसं बंद केलेलं नव्हतं, त्यामुळं यांच्या अगेन्स्ट सर्वे नंबर जरी यांचा हा जरी असला तरी सर्वे नंबरचा रस्ता काढताना दोन्ही मालकांची अर्धी जागा घेतली जाते. 100% या ठिकाणी जर पाहिलं यांचं म्हणजे आरोपच आहे थेट की सगळी जो रस्ता आहे तो आमच्याच जागेतून गेलेला आहे. काय सांगाल साहेब? आता हा वाद जवळजवळ 10-20 वर्षापासून चालू आहे. मग याच्या अगोदर 2-3 वेळा केस लावल्या होत्या. आताही यांच्यावरती म्हणजे यांच्या अगेन्स्ट वरती काही खंडागळे आणि दप्तरे आहेत, त्यांनी केस लावली होती की आम्हाला रस्ता रस्ता जाण्यासाठी नाही तर आम्हाला रस्ता मिळावा, अशी त्यांनी तहसीलदारांकडे अपील केलं होतं. मग त्याच्यावर निकाल यांच्या अगेन्स्ट लागला. यांच्या अगेन्स्ट निकाल लागल्यानंतर अडथळा दूर करण्यासाठी तहसीलदारांचा आदेश आला होता. मग याच्यावरती जो निधी पडला होता जिल्हा परिषद अंतर्गत, मग त्याच्या अंतर्गत पोलीस प्रोटेक्शन लावून त्याचं काम. यांचं म्हणणं आहे की यांना 15 तारखेपर्यंत मुदत होती, मुदतीच्या आतमध्येच खरं तर काम सुरू केलंय. म्हणजे तसं पाहायला गेलं तर यांच्यावर तो नैसर्गिक अन्याय. आपण साहेब आता 15 तारीख जी होती, हे आता इथं आपली चर्चा झाल्यानंतर मला लक्षात आलं की 15 तारीख यांनी दिली होती, परंतु त्यांनी तशा प्रकारचा कोणताही पत्रव्यवहार किंवा कोणत्याही प्रकारचे कागद ग्रामपंचायतमध्ये सबमिट केलेले नव्हते. आता प्रांत साहेबांची देखील ऑर्डर आलेली आहे, त्यांनी मनाई आदेश काढलेला आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती का? आता यांनी बायहँड यांच्या मार्फत आम्हाला ग्रामपंचायतमध्ये तो आदेश सबमिट केला, परंतु आम्हाला सरकारी कार्यालयातून अजून कोणत्याही प्रकारचा आदेश प्राप्त झालेला नाही. आता ह्या सगळ्या मुद्दा तुम्ही पुढे कसं करणार? आता पुढे जर आम्हाला वरून आदेश प्राप्त झाला, स्टे जर असेलच या कामावरती, तर नक्कीच काम थांबलं जाईल. आता त्यांनी तो आदेश दिलेलाच आहे ना, त्यांनी काय डुप्लिकेट करून थोडी दिलाय? 100% आहे. पण साहेब आता ऑलरेडी याच्यावर एवढे केसेस चालू आहेत की एखाद्या कोणी कागद आणून द्यावा आणि त्याच्यावर ग्रामपंचायतीने विश्वास ठेवा, असं मला वाटतं. आता हे व्हेरीफाय करा ना, मग व्हेरीफाय करून आपण ते क्लिअर झाल्यानंतर याचं काम आता आपण तसं पत्रव्यवहार ठेकेदाराला करून काम थांबवणार आणि याच्यावर यांची आता जी काय ते विचारला पुढे सुनावणी ते विचार, त्यावेळेस काय निकाल लागेल त्यानंतर याच्यावर निर्णय येईल. सरपंच, ही एका शेतकऱ्याचीच नाही तर शासकीय निधीची सुद्धा फसवणूक आहे. जर सर्वे नंबरचा बांध असेल तर दोन्ही शेतकऱ्यांचा अर्ध जातं आणि त्यात तो शासकीय निधी टाकला जातो. इथं पाहिलं तर यांचं एकट्याचं क्षेत्र यांच्या म्हणण्यानुसार गेलेलं आहे, म्हणजे तो शासकीय निधीचा सुद्धा अपव्ययच आहे ना एक प्रकारे. साहेब पण या गोष्टी जर या रोडच्या विरोधात आता प्रांताचा निकाल गेलेला आहे, भविष्यात वरच्या कोर्टाच्या निकाल विरोधात गेले तर या रस्त्यावरचे काही निधी पडलाय त्याचा अपव्यय झाला ना, अपव्यय झालाय. समजा उद्या जर तर होईल, समजा उद्या जर निकाल विरोधात गेला तर 100% निधीचा अपव्यय होईल. पण विषय असा आहे की आज 20 वर्ष झाली त्याची भांडणं चालू आहेत. मग याची मोजणी काय थांबली एवढे वर्ष? 20 वर्षात वारंवार, आता मी गेले 3 वर्ष झाले ग्रामपंचायत कार्यालयात आहे, परंतु हा विषय गेले 4-5 वर्षापासून चालू आहे. जुना विषय. मग याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. मी आल्यानंतर वारंवार बैठका लावल्या, सरकारी मोजणीला वेळ लागतो म्हणून खाजगी करायचा प्रयत्न केला, परंतु इथले काही अंतर्गत वाद आहेत किंवा दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे जे वाद आहेत त्याच्यामुळे हा रस्ता काही होत नव्हता. तर मी त्यांनाही वारंवार सांगितलं होतं, जर तुम्हाला हरकत असेल रस्त्याला तर तुम्ही रस्ता बंद करा. त्यांनी तशी कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही, तो रस्ता चालूच ठेवला. ते वहिवाट चालू असल्यामुळे मग रस्ता पूर्वपद चालूच होता ना 50-60 वर्षापासून, त्यामुळे त्याच्यावर निधी खर्च करण्यात आला. यांच्यावर जो काय अन्याय झाला आहे म्हणजे कागदोपत्री तसं दिसतंय, तर तो अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पुढाकार घ्याल? आता उद्या काय झाले साहेब, न्यायालयीन बाबी. आता उद्या समजा प्रांत ऑफिसकडनं याच्यावरती स्टे आलाय, उद्या यांच्या बाजून जर निकाल लागला तर हा भविष्यात आता ही कोर्ट केस चालणार, अनेक वर्ष तो रस्ता आहे तसाच बंद राहणार, त्यापेक्षा काहीतरी संगनमताने किंवा अंडरस्टँडिंगनी तुम्ही काय करणार का? ही आपलं आता थोडी चर्चा होण्या अगोदर मी त्यांच्याशी बोललोय की आपण 1-2-3 दिवसामध्ये गाव बैठक लावू, ग्रामसभा लावू, याच्यावरती आपण संगमताने चर्चा करून आपल्या गाव पातळीवर काय विषय व्यक्त करतो थोडासा चर्चा करू. परंतु वारंवार याच्यावर चर्चा झालेली आहे ऑलरेडी. एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे तुम्हाला? शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा करू.